प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा म्हणजे आपलं बालपण. मात्र अलीकडे काळ बदलला आणि हेच बालपण बदललं आणि याच बदललेल्या बालपणाचं जे चित्र आहे ते अकोल्यातल्या शास्त्रीनगर भागातल्या शर्मा कुटुंबियांनी आपल्या गणपतीच्या घरगुती गणपतीच्या देखाव्यामध्ये साकारलं आहे. आपण पाहतोय की आधीच्या काळातलं जे बालपण होतं म्हणजे आज जे 40शीत आहेत साधारणतः ज्यांना 90s वाले म्हणतात त्यांचं बालपण म्हणजे 1990च्या दशकातल्या मुलांचं बालपण जे होतं ते असं होतं. म्हणजे आपण पाहतोय की सायकल असेल, सायकलचं चाक असेल त्याला फिरवणं, नंतर तिथे आपण दोरीवरच्या उड्या खेळताना पाहतोय किंवा तिथे आणखी एक आपल्याला दिसतंय की कच्चं लिंबू किंवा अंडा फोडणी नावाचा एक खेळ होता बालपणी, तो पण लहानपणी खेळला जायचा. इथे लंगडी खेळताना काही मुली दिसत आहेत. तर हे जे आहे ते 1990च्या दशकातलं बालपण होतं. पुढे कॅरम आला, कॅरमपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र जेव्हा क्रांती झाली, तंत्रज्ञान आलं आणि मोबाईल जेव्हा आला आणि मोबाईल आल्यानंतरचं बालपण कसं आहे आपण पाहतोय की ही नवीन पिढी जी आहे ती संपूर्ण मोबाईलमध्ये गुरफटलेली आपल्याला दिसते की मुलांचं जे बालपण आहे अख्खं पूर्ण बालपण जे आहे ते मोबाईलमध्ये हरवून गेलेलं आहे. आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायचे. आता हे घर यामध्ये दाखवलेलं कौलारू घराच्या अंगणात झोपलेले आपल्या घरचे लोक आणि त्या कौलारू घराच्या अंगणात आपल्याला गोष्टी सांगणारी आपली आजी असो. मात्र आता हे सर्व बदललं आणि मोबाईलच्या विळख्यात संपूर्ण बालपण आपलं हरवून गेलेलं आहे. विटी दांडू नावाचा खेळ होता ज्यामुळे अनेकांचं भावविश्व समृद्ध झालेलं होतं. ही गुल्लेर जी आपल्याला दिसत आहेत, कंच्या गोळ्या होता आपण ज्याला म्हणतो, ते खेळताना अनेकांचं बालपण समृद्ध झालेलं. मात्र अलीकडच्या तंत्रज्ञानामुळे मोबाईल आला आणि सर्व काही हरवलं आणि हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो शर्मा कुटुंबियांनी आपल्या घरगुती गणपतीच्या याच्यात केला आहे. हम हर साल थीम देते हैं कि तो इस साल हम लोगों ने सोचा कि अपना बचपन मोबाइल की वजह से अपना बचपन कहाँ खो गया है, ये थीम रखा. आज के बच्चे खेलना छोड़ के सिर्फ मोबाइल देखते हैं, इससे अपने रिलेशन टूटते जा रहे हैं. कोई बच्चा बाहर गेम्स खेलता नहीं, तो उसको इस साल हम लोगों ने डिस्प्ले करके बताया है और सभी को यही कोशिश करेंगे कि ये यहाँ से हम 90 की तरफ हर माँ और पिताजी इसको 90 की तरफ लेके जाएं और बच्चों को ये बताएं कि गेम्स खेलना कितना ज़रूरी है. पहले लोग दादा दादी से सीखते थे कुछ, आज सब कोई गूगल से सीखते हैं और ये अकेलापन सबसे बुरा होता जा रहा है अपने समाज में. तो ये हम समाज को संदेश दे रहे हैं कि ये आज का बचपन इसको छोड़ के हम 90 की तरफ जो अपना पुराना बचपन खो गए हैं उसको हम लाने की कोशिश कर रहे हैं. गणपति को क्या मांगा है आपने? गणपति को भी इस बार हमने यही मांगा. गणपति को हमने बचपन से गणपति को यही दिखाया कि गणपति भी हम छोटे बाल रूप में दिखाए कि गणपति भी खेलते हुए पूरे जो खेलते हुए उस समाज को एक संदेश दिया है कि हम सबको आज का मोबाइल छोड़ के इस संस्कृति की तरफ ध्यान दें. अपेक्षा एकच आहे की गेलेला जो काळ आहे तो परत यावा आणि परत जे जुन्या काळातलं बालपण होतं म्हणजे 90च्या दशकातलं बालपण होतं ते परत यावं अशी अपेक्षा जी आहे त्यांनी शर्मा कुटुंबियांनी गणपती बाप्पाकडे व्यक्त केली आहे. अपेक्षा करूयात हे दिवस परत येतील. उमेश शलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.